आता चालू झालेला आहे। मागील सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच आहेत राकेश जैन आणि त्याच सोबत आपल्याला डॉक्टर अरुण कदम यांना देखील विसरायचं नाहीये। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। या डॉक्टर फाउंडेशन स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक अरुण कदम यांच्या नावे। अमित सर आणि डॉक्टर फाउंडेशनच्या माध्यमातून या दोन्ही खेळाडूंना दिलं जाणार आहे 501 रुपयांचं कॅश प्राइज। जोरदार टाळ्या। पहिली हॅट्रिक अरुण कदम यांच्या नावे आणि 14 चेंडू 53 धावांची खेळी, 6 षटकार 3 चौकार 378.67 च्या स्ट्राइकने बॅटिंग आणि गोलंदाजी करताना एकही धाव न देता 2 गडी बाद। दरम्यान सुरू होते आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याला। पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे, दुसऱ्या चेंडूवर NMI चे फलंदाज आता स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत। डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते प्रशांत आणि MVP ठरतायत मागील सामन्यातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरतायत उल्वे युनायटेडचे प्रशांत। मी प्रशांत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जाऊन आपला अवॉर्ड कलेक्ट करायचा आहे। प्रशांत ठरतायत मागील सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच। मागील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द मॅच उल्वे युनायटेड नेरूल चॅम्पियन्स मध्ये डॉक्टर प्रशांत यांना। यावेळेला देखील ड्राइव्ह केलाय चेंडूला, एक धाव घेतली आहे। दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे। या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नक्कीच सफल झाले। धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या येऊन पोहोचते 4 या आकड्यावरती। 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर नक्कीच दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसातला तिसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय नवी मुंबई इंडियन्स वर्सेस टीम कळंबोली वॉरियर्स। 20 मिनिटांचा अवधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या 20 मिनिटात जर 5 षटकं पूर्ण झाली नाहीत तर आपल्या संघाला पेनलाइज करण्यात येईल। 2 फिल्डर जे आहेत ते तुम्हाला फक्त बाहेर ठेवता येतील। पॉवर प्लेच्या फील्ड सेटअपने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल। दरम्यान जर पाहिलं तर पॉवर प्लेचं 1चं षटक या ठिकाणी सुरू आहे। यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू वाईड बॉल, पंचांचा करार येताना पाहायला मिळतोय। चार चेंडू झाले आहेत। दरम्यान 5व्या चेंडूवरती या चेंडूला खेळलाय कव्हरच्या दिशेने, एक धाव घेतली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्नामध्ये यश येणार आहे। 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात। 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता 7 वर येऊन पोहोचते। NMI नवी मुंबई इंडियन्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। नवी मुंबई आणि नक्कीच ही नवी मुंबई एक सुसज्ज सिटी आपल्याला नवी मुंबईमध्ये आता घडताना पाहायला मिळते। नक्कीच शेवटचा चेंडू या षटकातला या ठिकाणी शिल्लक आहे। लास्ट बॉल या षटकातला, नितीन यांच्या षटकातला शेवटचा चेंडू। पहिलं षटक संपायच्या कागारावर। यावेळेला वाईड बॉल दिला जातोय आणि या वाईड बॉलने धावसंख्या 8 वर येऊन पोहोचते। आणि रामकृष्ण नेत्रालयच्या नामांकित डॉक्टर विशाखा पराते मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत। मी डॉक्टर राजेश शिंदेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे डॉक्टर विशाखा पराते मॅडमला। पहिल्या षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या 12 बिनगडी बाद आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 16 मिनिटांचा अवधी बाकी आहे अजूनही। कळंबरे वॉरियर्स 4 ओव्हर 16 मिनिट्स बाकी आहेत। स्कोर झालेला आहे 12 फॉर नो लॉस। 4 ओव्हर 16 मिनिट। प्लीज स्टे विद इन द स्टिप्युलेटेड टाइम। वी आर गोइंग टू स्ट्रिक्टली एन्फोर्स द पेनल्टी टुडे फॉर एव्हरी मॅच।
4 ओव्हर 15.5 मिनिट. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 12. बिनगडी बाद. पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत सुरेश ठोंबरे. कालच्या दिवसात जर पाहिलं तर कालच्या दिवसात सुंदर खेळ आपल्याला त्यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरेश ठोंबरे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वेगवान चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत ट्रॅव्हल करणारा चेंडू. निर्धाव चेंडूची या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या 12 वरती चढून राहणार आहे या पहिल्या चेंडू नंतर. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या येऊन पोचली आहे 12 या आकड्यावरती. आणि पहिलाच चेंडू निर्धाव सुरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पंचांच्या डाव्या हाताकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आणखीन एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. मागच्या चेंडूला कॉपी पेस्ट करत त्याच लेंथवर त्याच लाईनमध्ये त्याच बाउन्सने तो चेंडू हाताळला. एक चांगला रिलीज आहे, एक चांगली हाईट आहे आणि त्याच हाईटचा फायदा वारंवार लेफ्ट आर्म फलंदाजासाठी. आणि तो जो अँगल क्रिएट होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म फलंदाजाला, तो अँगल नक्कीच आय विजन, आपल्या आय विजनच्या थोडासा लांब तो अँगल. आणि त्याचमुळे म्हटलं जातं की राईट आर्म फलंदाजाला देखील राईट आर्म अराउंड द विकेटवरून ज्यावेळेला गोलंदाजी केली जाते त्यावेळेला देखील बॉलकडे पाहण्यात, बॉलचा लेंथ जज करण्यात थोडासा त्रास होतो. आणि त्याचमुळे तोच त्रास यावेळेला दिला गेला लेफ्ट आर्म फलंदाजाला सुरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून. दरम्यान जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. चौथा चेंडू. यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलाय. कव्हरचा फिल्डर त्या चेंडूला चेस करेल. आउटफील्ड बरीच फास्ट आहे आणि चेंडू या ठिकाणी निघून जाणार आहे सीमारेषे पार. येतोय अपोलो हॉस्पिटल. चौकार 4. होल्ड ऑन स्वरूप, एक मिनिट. आपल्यामध्ये इथं डॉक्टर पूनम जैन मॅडम, डॉक्टर राकेश जैन यांच्या धर्मपत्नी डॉक्टर पूनम जैन मॅडम या देखील उपस्थित आहेत. त्यांचा प्रोत्साहन करण्यासाठी आपल्या टीमचं आणि ओव्हरऑल ह्या ऑर्गनायझेशनचं प्रोत्साहन करण्यासाठी मी डॉक्टर अमित लंगोटे सरांना विनम्र विनंती करतो. त्यांनी डॉक्टर पूनम जैन यांचं फेलिसिटेशन पुष्पगुच्छ देऊन करावं. लवकर आपल्याला मॅच कंटिन्यू करायची आहे. राकेश सर ते घरगुती करतील आपोआप, तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे. हा सार्वजनिक सोहळा आहे. इथे आम्ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद मॅडम फॉर फॉर एनकरेजिंग डॉक्टर राकेश फॉर प्लेइंग सच अ वंडरफुल गेम. थैंक यू वेरी मच. फैमिली का सपोर्ट हमेशा बहुत बड़ा होता है. हर प्लेयर के पीछे प्लेयर को अपना टाइम देना पड़ता है, जो कि फैमिली सैक्रिफाइस करती है. वी अप्रिशिएट दैट सैक्रिफाइस. थैंक यू वेरी मच मैडम. गॉड ब्लेस यू. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसरं षटक या ठिकाणी संपतंय आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 20. बिनगडी बाद. आणि टायमरकडे जर आपण पाहिलं तर टायमरमध्ये वेळ उरलाय अजूनही 13 मिनिटांचा. 13 मिनिटं आहेत आपल्याकडे 3 षटकं हाताळण्यासाठी. याकडे लक्ष असू द्या. चला, 5 षटकांचे सामने आहेत त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक थोडेसे टाळायचे आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 20 बिनगडी बाद असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत एकही गडी बाद नाही झालाय. आणि पुढचं षटक घेऊन आलेत नवीन गोलंदाज. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला. डॉक्टर प्रवीण पिसे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेला डाऊन द लेग साईड चेंडू डॉक्टर प्रवीण पिसे यांच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही. आणि कालच्या दिवसात देखील आम्ही म्हणत होतो प्रवीण पिसे आले की मग विकेट घेऊन जातात. विकेट त्यांच्याशिवाय ते नक्कीच घेऊन जातात. आणि आता पाहावं लागेल आपल्या विकेट टेकिंग गोलंदाजीची कमाल. आता या ठिकाणी फार गरज आहे कळंबोली वॉरियर्स या संघाला विकेटची. यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. या षटकातला दुसरा निर्धाव चेंडू. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचली आहे. विकेट घेऊन जातील का या षटकामध्ये, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. प्रवीण पिसे आतापर्यंत एकही षटक आता या स्पर्धेत जेवढी षटकं हाताळली आहेत प्रत्येक षटकामध्ये 1 विकेट आहे त्यांच्या नावे.
यावेळेला चेंडू हवेत आहे, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. तोवर एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवर यावेळेला समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचते. 2.3 षटकांनंतर अजूनही 3 चेंडू या षटकातले आहेत शिल्लक. 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि प्रवीण पिसे विकेट मिळवून देणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहेत प्रवीण पिसे. अजूनही आपल्याला डॉक्टर राजन आणि त्यांच्यासोबत कृष्णा यांची जोडी पाहायला मिळते. यावेळेला चेंडू हवेत तर गेलाय, त्या खाली फिल्डर येतोय आणि प्रवीण पिसे आले आणि विकेट घेऊन गेले. हे समीकरण पुन्हा एकदा तसंच राहणार आहे. प्रवीण पिसे मिळवून देत आहेत विकेट. संघाला लागतोय पहिला झटका. डॉक्टर कृष्णा बाद होत आहेत. संघाची धावसंख्या 2.4 षटकांनंतर 22 एक गडी बाद. दोन 2.4 षटकांनंतर पहिला गडी बाद केलाय डॉक्टर प्रवीण पिसे यांनी. आल्यानंतर गडी बाद करणं ही त्यांची चांगली सवय आहे आणि आता मात्र या सवयीने फायदा देखील मिळवून दिलाय संघाला. संघ कळंबोली वॉरियर्स पहिला गडी बाद केलाय. धावसंख्या देखील इन कंट्रोल पाहायला मिळते. 2.5 षटकांनंतर धावसंख्या 23 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही शिल्लक. करंट रन रेट जर पाहिलं तर 8.12च्या रन रेटने रणगाडी पुढे जाते. प्रोजेक्टेड स्कोअरकडे जर पाहिलं तर 41 पाहायला मिळतोय आपल्याला. याच रणगतीने जर संघ पुढे जात गेला. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. चेंडू मात्र जागेवरच राहिलाय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते आणि 3 षटकांचा खेळ इथून होतोय समाप्त. प्रवीण पिसे यांच्या षटकानंतर 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. संघ नवी मुंबई इंडियन्स 23 एक गडी बाद. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाराचा बाहेर चेंडू. वाईट बॉल दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या आता 23 वर जाताना पाहायला मिळते. तर यापुढील होणारा सामना तळोजा टायगर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. इनिंग्स ब्रेक मधल्या टॉससाठी दोन्ही कर्णधारांना हा असणार आहे पहिला पुकार. यावेळेला केलाय पुल आणि पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय बिग 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 अपोलो हॉस्पिटल षटकार. धावसंख्या 30 वर येऊन पोहोचते आणि आता मात्र यासीन महागडा षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान एक चांगला चेंडू. यावेळेला चेंडू गेलाय हवेत आणि झेलची संधी होती. झेल नक्कीच सुटलाय. डॉक्टर प्रवीण पिसे यांच्या माध्यमातून मागील षटकात विकेट मिळवून दिली होती प्रवीण पिसे यांनी आणि आता मात्र तर झेल सोडताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3.2 षटकांनंतर 31 एक गडी बाद असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. फटक्याला एलिव्हेशन मिळालंय. यासीन यांना स्वतःच्याच गोलंदाजीवर नाही मिळणार आहे विकेट. नक्कीच तुतू आणि मिमी मध्ये नक्कीच कन्फ्युजन या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच संभ्रमामुळे कोणीच त्या झेलवरती गेलं नाही. यासीन स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेऊ शकले असते आणि नक्कीच अमित सर आम्हाला कळवत आहेत की हा टर्निंग पॉइंट देखील असू शकतो या मॅच मधला.
कारण विक्रांत नारकर यांचा झेल डॉक्टर राजन यांचा झेल त्या ठिकाणी सोडला गेला. यावेळेला चेंडू हवेत गेलाय आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय मैदानातल्या सर्वात मोठ्या रिजनच्या वरून जाणारा अपोलो हॉस्पिटल षटकार. धन्यवाद डीजे. 3.4 षटकांनंतर आता धावसंख्या 38 वर येऊन पोहोचते आणि आता मात्र विक्रांत नारकर स्ट्राईकवर आहेत आणि त्यांच्याच बॅटमधून पुनश्च एकदा समालोचन कक्षाला सलामी देणारा फटका. वन बाउन्स इनटू द फेन्स. फटका जातोय सीमारेषे पार, येतोय नेक्सस केअर चौकार. विक्रांत नारकर विसरून चालणार नाही की याच फलंदाजानं या स्पर्धेमधली पहिली 50 लगावली होती. विक्रांत नारकर आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. बॅटचा आवाज आलाय का? अपील तर पंचांकडे केली आहे, पंचांनी नक्कीच अपील उचलून धरली नाहीये. षटक या ठिकाणी संपतंय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 42. 1 गडी बाद. विक्रांत नारकर वैयक्तिक 6 चेंडू 18 धावा, डॉक्टर राजन वैयक्तिक 12 चेंडू 18 धावा. टायमर शिल्लक आहेत शेवटची 4 मिनिटं. शेवटचं षटक हाताळायला 4 षटकांनंतर नवी मुंबई इंडियन्स 42. 1 गडी बाद. चला शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत सर. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर शेखर पवार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक हाताळायला घणाघाती दोन्ही बॅटर्स त्यांच्या समोर. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूला पाठवलंय ओव्हर द डीप मिड विकेट. लॉंग डिस्टन्स कवर्ड बाय द शॉट हॅज गॉन फॉर मॅक्सिमम 6 इट इज. अपोलो हॉस्पिटल सिक्सर. धावसंख्या 48 वर येऊन पोहोचली आहे आणि आता मात्र धावसंख्या बळायला सुरुवात झाली आहे. पहिली 3 षटकं जर पाहिली तर या नंतरच्या 2 षटकांना अतिशय विरुद्ध पाहायला मिळत आहेत. कारण जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये सर्वात कमी धावसंख्या झाली होती आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या बळावायला सुरुवात झाली आहे. कारण क्रीजवर पाहायला मिळत आहेत विक्रांत नारकर ज्यांनी या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक लगावलं होतं आणि त्यांच्यासोबत डॉक्टर राजन दोन्हीही घणाघाती बॅटर क्रीजवर पाहायला मिळत आहेत. 4.2 षटकांनंतर धावसंख्या 49 वरती अर्धशतकाच्या जवळपास येऊन पोहोचलाय संघ विक्रांत नारकर स्ट्रायकिंग एंडवर. फुल टॉस चेंडू, त्यावर फुल टोल वसूल केलाय. चेंडू फक्त हवेत गेलाय परंतु या चेंडूवर घेतलाय झेल, संपुष्टात आणलाय घणाघाती बॅटर विक्रांतचा खेळ. दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या 4.3 षटकांनंतर 49. दुसरा झटका 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत नितीन पवार. नवीन बॅटर. तर इनिंग्स ब्रेकमध्ये होणार आहे टॉस आणि यापुढील होणारा सामना असणार आहे आजच्या दिवसातला 4था सामना तळोजा टायगर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना इनिंग्स ब्रेकमधील टॉससाठी हा आहे शेवटचा आणि अंतिम पुकार. लवकरात लवकर आमच्या माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही कर्णधार ऐरोली सुपर किंग्स आणि तळोजा टायगर्सचे कर्णधार. 3 चेंडू शिल्लक आणि संघाचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालाय. नवी मुंबई इंडियन्सची धावसंख्या 50. 2 गडी बाद. नितीन पवार, डॉक्टर नितीन पवार स्ट्राईकवर.
चौथा चेंडू, यावेळेला चेंडू हवेत गेलाय, कव्हर्सचा फिल्डर त्या चेंडू खाली येतोय आणि पकडेल एक रेग्युलेशन कॅच. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. 4.4 षटकांनंतर नवी मुंबई इंडियन्स आता 53 गडी बाद. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने तो चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन, बॅटची आउटसाइड एज घेऊन. गली कॉर्नरच्या तिकडे तो चेंडू जातोय. 4.5 षटकांनंतर धावसंख्या 51 वर येऊन पोहोचते. सर शेवटचा चेंडू, यावेळेला चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली, शेवटच्या चेंडूवर जाते विकेट. पहिला डाव या ठिकाणी होतोय समाप्त आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. नवी मुंबई इंडियन्स 51 4 गडी बाद. लक्ष असणार आहे दुसऱ्या षटकामध्ये 52 धावांचं. आपण जाऊया राजेश सरांसोबत टॉस बॉक्स मध्ये. यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातला 14 सामना, तळोजा टायगर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. राजेश शिंदेकर सर, ओव्हर टू यू सर. Over to you, Rajesh sir. Thank you, Swaroop. Thank you very much. I request Dr. Vishakha Parate madam and Dr. Poonam Jain madam to come forward to toss the coin for the next match, which will be played between Taloja Tigers and Please come. Yes. Panvel, it's a king. Kutla king? Airoli Super King. अच्छा. Matre sir. So, अजून पुढे Taloja Tiger. I request Taloja Tiger captain to come forward immediately, please, towards the toss ka boss dais. Taloja Tigers captain, please come forward for the toss. All right. So now we are going to make the toss. Dr. Vishakha madam is going to toss the coin. Okay. चला, इनिंग्स ब्रेकचा शेवटचा 1 मिनिट राहिलाय. फिल्डिंग सजवून घ्यायची आहे आणि 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. डॉक्टर अल्ताफ इज गोइंग टू गिव अ कॉल फॉर द टॉस फ्रॉम द ऐरोली सुपर किंग्स. येस मॅडम, आय रिक्वेस्ट यू टू टॉस द कॉइन. येस प्लीज. हेड्स इज द कॉल अँड टेल is the reply from the toss coin. I would like to congratulate Dr. Vaibhav Koparkar from Taloja Tigers. May I know your strategy and what is your choice for now? We are going to bowl first. आमचं लक्ष असेल की त्यांना 5 ओव्हरमध्ये 45 ते 50 धावांमध्ये रोखायचं. कमीत कमी रोखता येईल तेवढं रोखायचं. चला बॅटर, तो प्रयत्न असेल आमचा. कळंबोली वॉरियर्स शेवटचा पुकार. Congratulate and wish you all the best. इनिंग्स ब्रेक मधली. I request Dr. Altaf ji to share his view. हॅलो, आम्ही जास्तीत जास्त धावा करून ते डिफेंड करण्याची पूर्ण प्रयत्न करेन. ठीक आहे. I wish you all the best. The Doctor Foundation wish you all the best. Both the captains, both the teams. Thank you. I am really thankful to Dr. Vishakha Parate madam to be here and grace the occasion. Thank you, madam. Thank you very much. Thank you. Please be seated. Thank you, Poonam madam. We'll be again doing the talk. Thank you, Poonam madam. Let's start the game. The timer for 20 minutes starts now.
टायमर सुरू करण्यात आलेला आहे. लक्ष असणार आहे 52 धावांचं. सुरुवात होते दुसऱ्या डावाला. गोलंदाजी मार्कवर प्रशांत तयार. सलामीची जोडी मैदानाच्या आत. पहिला चेंडू प्रशांत यांचा, त्याला केलाय फ्लिक. स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती धावांचा या ठिकाणी श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. पहिली धाव फलकावर लगावली जाते. अजूनही जर पाहिलं तर 51 धावांची गरज आहे. 29 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. आणि WTCच्या माध्यमातून दाखवलं जात आहे लाईव्ह वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे सर्वेसर्वा राहुल उल्वेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मिक्सिंगसाठी. आणि त्याचसोबत कॅमेरामॅन अतुल आणि राजची जोडी आपल्याला पाहायला मिळते. या मैदानामध्ये सर्व अँगल्सनं या फलंदाजांचा खेळ कव्हर करणं आणि त्याच खेळाच्या चित्रफितींना संकलित करून तुमच्या समोर दाखवणं, त्याच व्हिडिओ क्लिप्सला एडिट करून तुमच्या समोर दाखवणं, हे सर्व काम लाईव्ह एडिटिंगच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जात आहे WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेला चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषे पार आणि येतोय अपोलो हॉस्पिटल्स चौका. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 8 बिनगडी बाद. आणि यावेळेला पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर केला होता प्रहार, परंतु जाऊ नाही शकला. 4 घेतलाय झेल आणि संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. बॅटर होत आहेत या ठिकाणी बाद. मयूर देशमाने यांचा पकडलाय झेल आणि 1.1 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 8. पहिला झटका, पहिला गडी बाद. या ठिकाणी बाद केलं जात आहे अरुणेश शिंदे यांना. धावसंख्या 8 वर 1 गडी बाद. मयूर देशमाने अजूनही क्रीजवर पाहायला मिळत आहेत.
यावेळेला चेंडू चांगला आहे, अपील केली आहे पंचांकडे, पंचांनी मात्र त्यावर विश्वास दाखवला नाहीये. 1.2 षटकांनंतर निर्धाव चेंडू आलाय. 8 धावा आणि 1 गडी बाद समीकरण पाहायला मिळत आहे. यावेळेला स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये कॉटन बोल्ट केलंय आणि विकेटचं पतन या ठिकाणी करून दिलंय. गोलंदाज कृष्णा यांना मिळते विकेट. फलंदाजीने कमाल दाखवली आणि आता मात्र घेतली आहे विकेट. 1.4 षटकांनंतर संघ कळंबोली वॉरियर्स 8, 2 गडी बाद. षटकांनंतर संघाची धावसंख्या 8 आणि आता 2 गडी बाद. लक्ष जर पाहिलं तर 52 धावांचं आहे. तर यापुढील होणारा सामना तळोजा टायगर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. तळोजा टायगर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. माझी विनंती असणार आहे तळोजा टायगर्स हा सामना संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि नवी मुंबई इंडियन्स टायमरमध्ये तुमच्याकडे फक्त 13 मिनिटं उरली आहेत. अजूनही यानंतर तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. नवी मुंबई इंडियन्स पेनल्टीचा सामना करावा लागेल. डॉक्टर कृष्णा शतक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी देखील बाद केलाय. यावेळेला मात्र चांगला चेंडू येताना पाहायला मिळतं कृष्णा यांच्या माध्यमातून. वैयक्तिकरित्या 2 गडी बाद केलेत आणि आतापर्यंत एकही धाव या षटकात खर्च केली नाहीये. या नवी मुंबईच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये डॉक्टर्स फाउंडेशनच्या आपण सगळी समीकरणं पाहिली, परंतु विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळणार का? शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर हो, या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 1 मधली येते पहिली विकेट मेडन ओव्हर. 2 षटकं या ठिकाणी होत आहेत समाप्त आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या संघ कळंबोली वॉरियर्स 8, 2 गडी बाद. या ठिकाणी डॉक्टर कृष्णा यांना 501 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर्स फाउंडेशन तर्फे डबल विकेट मेडनसाठी 501 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. आणि आज इथे डॉक्टर रवींद्र दिघे आलेले आहेत. ही इज अ वेल नोन रिनाउंड पीडियाट्रिशियन फ्रॉम उल्वे अँड नेरूल एरिया. वी आर ग्लॅड टू हॅव हिम हिअर सर टुडे अँड थँक यू फॉर कमिंग हिअर टुडे. आणि यानंतर गोलंदाजीसाठी येत आहेत डॉक्टर कानिफनाथ सारुख. सारुख सर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टायमरमध्ये जर सर आपण पाहिलं तर 11 मिनिटं शिल्लक आहेत सर शेवटची. 11 मिनिटात 3 षटकं हाताळायची आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू त्याला पनिश केलं. फिल्डर त्या चेंडूच्या खाली, लॉंग ऑफचा फिल्डर करणार नाहीये चूक. कानिफनाथ सारुख सरांना मिळते पहिल्याच चेंडूवर विकेट. संघाची धावसंख्या 2.1 षटकांनंतर कळंबोली वॉरियर्स 8, 3रा गडी बाद. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. त्याच्या खाली फिल्डर येत आहेत आणि 2 विकेट सलग बॅक टू बॅक विकेट्स घेण्याची या ठिकाणी संधी होती सारुख सरांना, परंतु झेल त्या ठिकाणी सुटतोय. आता मात्र 2.2 षटकांनंतर धावसंख्या 10 वर येऊन पोहोचते. मागील षटक जर पाहिलं तर डबल विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी येताना पाहायला मिळाली कृष्णा सरांच्या माध्यमातून. यावेळेला पदललित्य करून खेळलेला फटका हवेत जातोय. पुन्हा एकदा विकेटची संधी मिळाली आहे आणि यावेळेला कृष्णा सर करणार नाहीये चूक. झेल घेत आहेत आणि आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय कळंबोली वॉरियर्सचा संघ. कळंबोली वॉरियर्स 2.2
3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन 2.3 षटकांनंतर संघाची धावसंख्या 10, 4 गडी बाद. पहिल्या सामन्यातले मॅन ऑफ द मॅच दिनेश धनावडे सर. माईकशी संपर्क साधायचा आहे. दिनेश धनावडे सर, आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. दिनेश धनावडे सर. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला केलाय पुल डीप मिड विकेटच्या दिशेने, कृष्णा सरांच्या दिशेने. एकच धाव घेतली आणि एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 2.4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 11 वर येऊन पोहोचली आहे. 11 धावा, 4 गडी बाद संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर यानंतर 2 षटकांचा खेळ राहील. अजूनही 14 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. डॉक्टर सचिन कोळी बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आणि त्यांच्या बॅटमधून आपण कालच्या दिवसात सचिन कोळी शो पाहिला होता. मोठमोठे फटके येताना पाहायला मिळाले होते आणि आता मात्र मॅचमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळणार आहे का कळंबोली वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. 14 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 1-4 में 4-1 की जरूरत. यावेळेला सचिन कोळी यांची बॅट बोलली आहे, परंतु त्या बॅटला फक्त मैदानाच्या आतच बोलू दिलंय. आणखीन एक झेल घेतलाय आणि 5वा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. कळंबोली वॉरियर्सचा 5वा गडी बाद. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. 2.5 षटकांनंतर संघाची धावसंख्या 11, 5 गडी बाद. संख्या 11, 5 गडी बाद आणि 13 चेंडू आणि 41 धावांची इथून पुढे गरज. दरम्यान शाहरुख यांच्या षटकातला शेवटचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. त्यांनी देखील आपल्या षटकात 2 गडी बाद केलेत. वैयक्तिकरित्या 3 गडी बाद केलेत या षटकात. ओव्हर हॅट्रिक तर झाली आहे. नक्कीच शेवटच्या चेंडूवर काय घडतंय याकडे देखील पाहावं लागेल. एक मोठा फटका पाहायला मिळणार का शेवटच्या चेंडूवर. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि वैयक्तिकरित्या 4था गडी या सामन्यात बाद केलाय डॉक्टर कानिफनाथ शाहरुख यांनी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संघ कळंबोली वॉरियर्स 11, 6वा गडी बाद. अजूनही 6 मिनिटांचा अवधी बाकी आणि या 6 मिनिटात 2 षटका हाताळायचे आहेत. शेवटचे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. 4थं षटक हाताळण्यासाठी यावेळेला केलाय पुल चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय 1 बाउन्स, चौकार. मॅच ऑन आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 37 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसरा चेंडू, याला देखील केलाय पुल. गॅप मध्ये आहे चेंडू. 2 फिल्डर त्या चेंडूवरती येत आहेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे. धावसंख्या आता 15 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3.2 षटकांनंतर 16 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. अजूनही 10 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. इथून पुढे काय घडणार, शेवटच्या षटकासाठी किती धावा राहणार. सामन्यामध्ये अजूनही चुरस बाकी आहे. डॉक्टर शेखर स्ट्रायकिंग एंडवर. त्यांनी केलाय पुल चेंडूला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव या चेंडूवर देखील अर्जित केली जाणार आहे. 9 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण पुढे राहणार आहे. 9 चेंडूंवर 35 धावांची गरज आहे इथून पुढे.
आणि नक्कीच आता मात्र प्रयत्न करावे लागतील. स्ट्राइक वरती येत आहेत अरविंद. यावेळेला बराचसा बाहेर चेंडू, नो बॉल या चेंडूला दिला गेला आणि हा बॉल नो बॉल होता. आणि म्हणजे पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. फ्री हिट वरती बिग हिट करण्याचं आमंत्रण यावेळेला दिलंय ते म्हणजे अरविंद यांना. आणि इथून पुढे हा मॅच मधला कमबॅक बॉल देखील असू शकतो संघ कळंबोली वॉरियर्स यांच्यासाठी. 6 गडी बाद केलेत परंतु त्याकडे आता लक्ष द्यायचं नाहीये. लक्ष आता असलं पाहिजे ते म्हणजे मॅच जिंकण्याकडे. यावेळेला चेंडूला केलाय पुल, फ्री हिटच्या चेंडूचा उचललाय फायदा आणि त्या चेंडूला पाठवलं गेलंय का हे आपण पाहूच. परंतु दरम्यान जर पाहिलं तर 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी होतोय बाद. संघाची धाव संख्या या चेंडूवरती नक्की नेमकं काय बडलंय याकडे आपल्याला पाहायला लागेल. त्या ठिकाणी चेंडूची अडवणूक नक्कीच केली गेली होती आणि रनआउटच्या स्वरूपात गडी होतोय बाद. संघाची धाव संख्या 3.4 षटकांनंतर येऊन पोहोचते ती म्हणजे आत्माराम. खूप सुंदर थ्रो आत्मा, खूप सुंदर थ्रो. 19 धावा आणि 7 गडी बाद. आणि जर गोलंदाज संतोष चव्हाण यांनी 1 गडी बाद केला तर सनशाईन हॉस्पिटल कडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. अजूनही 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू. सामन्यामध्ये कमबॅक करायची फ्री हिटच्या चेंडूवर पुरेपूर संधी होती. ती संधी नक्की चुकली गेली अरविंद यांच्या माध्यमातून. ट्राय तर पूर्णतः केलं होतं आणि नक्कीच काही दिवस असे देखील असतात जे तुमचे होत नाहीत. परंतु त्या दिवसांवरती मात करून चांगल्या दिवस येण्याची वाट बघण्यापेक्षा चांगले प्रयत्न करण्यामध्ये विश्वास ठेवा. क्रिकेट तुमचा दिवस देखील नक्कीच आणेल. यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला हवेत खेळलं. स्लॉक स्वीप करण्याच्या नादात आणखीन एक फलंदाज बाद. 4 षटके या ठिकाणी होत आहेत पूर्ण आणि या 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 19. 8 गडी बाद. चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 33 धावांची इथून पुढे आवश्यकता आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपील पंचांकडे केली आहे. डाऊन द लेग साइड चेंडू, यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू. तर यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये तळोजा टायगर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तळोजा टायगर्स आपल्याला विनंती असणार आहे लवकरात लवकर फील्ड सेटअप करायची आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याला खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेने आणि 1 धाव घेतली या चेंडूवरती. औपचारिकता शिल्लक ठेवली जाते आणि ऐरोली सुपर किंग्स आपले 2 बॅटर रेडी ठेवायचे आहेत सर. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपले बॅटर मैदानाच्या आत उतरवायचे आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूवरती आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. 4.2 षटकांनंतर संघाची धावसंख्या आता 20 धावा आणि 8 गडी बाद. तब्बल 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 धावांची इथून पुढे आहे गरज. 1 धाव खर्च केली आहे. यावेळेला जर पाहिलं तर षटकातली दुसरी धाव येते. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता 21 वर. 4.4 षटकांनंतर धावसंख्या 21. 2 चेंडू आणि 31 धावांची इथून पुढे आवश्यकता. एका भरभक्कम विजयाकडे वळताना पाहायला मिळतोय NMI नवी मुंबई इंडियन्स हा संघ. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. यष्टीरक्षक स्वतः त्या चेंडूची अडवणूक करण्यासाठी पळतायत आणि आता मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 22 धावा 8 गडी बाद झालेत. यापुढचे दोन्ही संघ तयार राहायचे आहेत. तळोजा टायगर्स आणि ऐरोली सुपर किंग्स या संघामध्ये बरेचसे कष्ट केलेत. नवी मुंबई या सामन्यामध्ये बरेचसे कष्ट केलेत आणि या शेवटच्या चेंडूवरती येतोय अपोलो हॉस्पिटल षटकार. परंतु या सामन्यामध्ये केलेल्या कष्टांचं फळ प्राप्त झालंय नवी मुंबई इंडियन्स या संघाला. या सामन्याला मात्र जिंकलाय या ठिकाणी नवी मुंबई इंडियन्स या संघाने. अभिनंदन. तर चला आजच्या दिवसातला होणारा 4था सामना ऐरोली